हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. पार्ट 6 आपला चालू झालेला आहे आणि आज आपण जाणार आहोत अक्सा बीच आणि बँड्राला. तर आम्ही मेट्रो पकडून गेलो आणि अंधेरीमध्ये आधी पोटपूजा केली. तर अशा प्रकारे आपण जेवलेलो आहोत. जेवल्याशिवाय आपलं काम पूर्ण होत नाही. जायला उशीर झाला, 3 वाजले होते. तर आधी आम्ही जेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही अंधेरीवरून लोकल ट्रेन पकडणार आहोत आणि लोकल ट्रेन पकडून आपण जाणार आहोत बँड्रा स्टेशनला. तर अशा प्रकारे आम्ही बँड्रा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. हे आहे बँड्रा स्टेशन आणि इथून आपल्याला पकडायचे आहे ऑटो आणि लिंकिंग रोडला आपण जाणार आहोत शॉपिंग करायला किरकोळमध्ये. तर ती शॉपिंग केल्यानंतर आपला दुसरा प्लॅन आहे. तर काय प्लॅन आहे तुम्हाला कळेल, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर इथे मी गुंडूला आणि ह्यांना शॉपिंग केलेली आहे आणि ह्यांना जे पाहिजे होतं ते ह्यांना घेतलं होतं आणि माझी शॉपिंग राहिली होती आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही ती शॉपिंग करणार आहोत. तर आधी ह्यांची कंप्लीट करूया, कारण की मला पुढे जायचं होतं, कारण की आमचा पुढचा प्लॅन जो होता तो अक्सा बीचचा होता. तर 3 वाजलेले आम्हाला तिथे, 3-3:30. तर मामी म्हटल्या 5 वाजूपर्यंत म्हणजे जरा ऊन कमी होतं, त्या टायमामध्ये तुम्ही रिटर्न या, आपण अक्सा बीचला जाऊया. म्हणून आम्ही इथून लवकर शॉपिंग करून पुढे निघायचा प्रयत्न केलेला आहे. आणि परत आम्ही बँड्रावरनं ट्रेन पकडली आणि परत मेट्रोमध्ये बसलो. अंधेरी टू वर्सोवा आम्ही मेट्रोमधून गेलो आणि मामी म्हणल्या वर्सोवाला आपण भेटूया आणि मेट्रोमधनं आपण वर्सोवाला उतरलेलो आहोत लास्ट स्टेशन. आणि त्याच्यानंतर इथे आम्हाला दृश्यित आणि मामी भेटले. मामी ऑफिसवरून आल्या आणि दृश्यित घरून आला. तर अशा प्रकारे आम्ही सगळे इथे मिळालो. तर आणि इथून आपण ऑटो पकडणार आहोत. ऑटो पकडलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे आता वर्सोवाला आणि तिथून आपण बोट जेटी पकडणार आहोत आणि आपण जाणार आहोत आता. तर इथे असा रस्ता आहे, ऑटोमधून उतरल्यानंतर थोडं चालत जायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता, अगदी छान असा कोळीवाडा आहे. सगळे कोळी लोक तुम्हाला इथे दिसतील. आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवते. तर इकडे जे आहे हे सुके मासे आहेत. तर अशा प्रकारे आपण सुके मासे खाऊ शकतो, वाळवतात बघा. आणि इथे आम्हाला असे खेकडे वगैरे दिसले आणि मासे वगैरे होते. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलोत आणि आता जेटी येणार होती. जेटी म्हणजे बोटला इथे जेटी म्हणतात. तर हे आहे आतमध्ये बघू शकता एंट्री, महाराष्ट्र सागरी मंडळ. आणि अशा प्रकारे आपण आता एंटर होणार आहोत आणि तिकडून बोट येत आहे आणि आता आपण आत जाणार आहोत. बघू शकता इथे असं म्हणजे एक जेटी जाते आणि परत एक जेटी येते, अशा प्रकारे इथे चालू असतं. आणि आता तुम्ही बघू शकता आलेली आहे बोट आणि इकडून सगळे उतरलेले आहेत आणि आता आपण आत एंटर झालेलो आहोत. अशा प्रकारे गाड्या वगैरे देखील आपण ह्या बोटमधून असं घेऊन जाऊ शकतो. तर ह्या बोटला जास्त तिकीट नसते आणि बघू शकता गाड्या वगैरे सर्व माणसं अशी आलेली आहेत. पूजा दमलेली आहे लिंकिंग रोडला जाऊन खूप सारी शॉपिंग करून. गुंड्या, सागर भाऊ पहिल्यांदा बोटीत बसले आहेत. कसं वाटतंय सागर भाऊ? अरे अरे अरे, पूजाचं रिॲक्शन. गुंडू आहे का? इथून बोट निघाली आणि इथे चालली, संपलं. एक फक्त राऊंड मारला की संपला विषय. हा तुमचा वर्सोवा आहे, तिकडे आहे तुमची गोराई. फक्त लगेच पोचलो, एक राऊंड मारेपर्यंत पोचलो. एका राऊंड मध्ये तुम्ही लगेच तिकडे पोचता. झालं. काका बाईकचे किती आहेत आणि माणसांचे? इकडे दिले तर इथे तिथे द्यावं लागतील. नाही, आम्ही परत नंतर बघू, लेट झालं तर. शेवटची बोट किती वाजता असते काका? रात्री 20 रुपये 4 लोकांचे. 20 ना. आता आपण कुठे चाललोय? आपण ना, मला ना खूप कन्फ्यूज आहे. आपण नॉर्मली मारवी बीच बोलतो, तिकडे खूप सारे बीचेस आहेत. गोराई बीच आहे, मड बीच आहे, असे खूप वेगवेगळे सेक्शन्स आहेत. आपण चाललो आहे मारवी बीचला. खूप सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. आणि वाळू तर चुम्मेश्वरी वाळू, चुम्मेश्वरी वाळू म्हणजे एवढी क्लीन वाळू. आता आम्ही आलेलो आहोत अक्सा बीचला. आता आपण आलेलो आहोत अक्सा बीचला. लवकर जाऊया, कारण का सनसेट होईल. खूप सुंदर सनसेट दिसतो तिकडून. चला सांगा फटाफट. आणि बीचला सुरुवात होताच मामीने ते गोळा घेतला आणि मग आम्ही गोळा घेऊपर्यंत आम्ही दृश्यताने मी मागे गायब झालो होतो. तर आम्ही गायब झालो होतो कैरी आणि चिंचेसाठी. आम्हाला कैरी चिंच फार आवडतात आणि आम्ही मागून इथून कैरी चिंच घेऊन आलो आणि हे लोक इथे गोळा एन्जॉय करत होते. अशा प्रकारे बीचला सुरुवात व्हायच्या अगोदरच आमचं चालू झालेलं खायचं. बीच राहिला बाजूला आणि भरपूर घाई केली, चला चला सनसेट जाईल. पण इथं चिंच आणि आम्हाला
कैऱ्या दिसल्यावर काही सुचलंच नाही आणि नंतर मस्तपैकी असा नजारा दिसला. वाव, बघून मन एकदम प्रसन्न झालं. काय सांगू तुम्हाला, असं एकदम छान असं बॅकग्राऊंड म्युझिक लावावं असं वाटतंय मला आता. त्याच्यानंतर मामी इथे काळा खट्टा गोळा एन्जॉय करत होत्या. त्यानंतर मी देखील ट्राय केला बीचवरचा हा काळा खट्टा गोळा. आणि त्याच्यानंतर धृषित आणि गुंडूने कपडे चेंज केले आणि ह्यांचं चालू झालं मस्तपैकी असं पाण्यात खेळायचं. अगदी मजा केली दोघांनी आणि फार छान वाटलं. आणि गुंडूचा हा पहिला एक्सपिरियन्स होता समुद्रात असा खेळायचा. त्याला देखील भरपूर मजा आली आणि तो लवकर पाण्यातून बाहेर यायला बघत नव्हता. फार एन्जॉय केलं गुंडूने देखील. नाश्ता करूया. भजी असते, वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज हे असतात, खूप गोष्टी असतात. आपण जाऊन बघूया. हा आहे पापड, किच्चा पापड आहे. दाखवा मूग भजी दाखवा. मूग भजी आहे, त्याचे 2 वडेपाव आणि तिकडे काय मॅगी, एक चीज मॅगी आणि एक साधी मॅगी. बीचचा वडापाव यमीएस्ट कधी पण आलात ना ह्यांच्यावर या. मैत्री वडापाव सेंटर, बेस्ट वडापाव. मम्मी मला नको. एक चीज मॅगी, ही साधी मॅगी. आता खाऊन बघूया. खरंच मुंबईचं खायला लागेल. खाली येतोय वाकवलास. खाऊन बघा मॅगी. पूजाला भरवते मी. हे हा धमनील हा कर. हा मोठा कर. हे खरंच खाते. दिशू मला थंबनेल घेते. माझा पोपट झालाय. चेअर्स कर. 1
आता आम्ही खूप दमलोय. हे 3 माकडं आमची भिजली आहेत. मी आणि सागर भिजलो नाहीये, तरी पण आम्ही दमलोय आणि आम्ही झालं घरी. तर चला घरी मस्तपैकी आपण ना कुठेतरी मस्त जेवूया. गोला आणि तो पण काला खट्टा आणि ऑरेंज. इथं मी ऑरेंजचा काळा केलाय. हे बघा काळा गेला आता या तर आता आपण परत जेटीमध्ये बसणार आहोत. आम्ही परत रिटर्न आलेलो आहोत आणि जेटीमध्ये बसून आता आपण घरी जाणार आहोत. अशा प्रकारे जेटी आलेली आहे. बोटमध्ये आपण बसलेलो आहोत आणि आमचा परत व्हिडिओ शूट चालू झालेला आहे. आणि गुंडू इथे वैतागलेला होता पाण्यात खेळून खेळून. पूर्ण आमच्या गुंडूची चार्जिंग उतरलेली आहे. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पार्ट 7मध्ये. तर ह्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं आम्ही लिंकिंग रोडवरनं अक्सा बीचला आलेलो आहोत आणि फार मजा आली. बोटमध्ये पण आम्हाला भरपूर मजा आली. आणि फायनली आपण उतरलेलो आहोत बोटमधून आणि रिक्षा पकडलेली आहे आपण आता आणि घरी चाललेलो आहोत. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.